चला मी आज तुम्हाला छान चटणी बनवून दाखवणार आहे बघा कैरीची. भूक नसेल तरी तुम्ही जेवायला बसणार, चपाती भाकरीसोबत खूप छान लागते. ही माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे. पारंपरिक पद्धतीने केली जायची, खूप जुनी पद्धत आहे ही. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओला पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा इथं एक कैरी आहे ही. या कैरीला कापून घेते. नमस्कार मंडळी. तर बघा इथे एक कैरी घेतली मी. हिला चांगले बारीक तुकडे करून घेते. बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही बनवलेला, कारण गॅसचा खूप प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे व्हिडिओज बनवणं होत नाही आणि शेगडीवर कसं मला सुचत नाही करायला. म्हणजे बारीक अशा फोडी करून घ्यायच्या. असे छोटे छोटे तुकडे करायचे, कारण हे मिक्सरमधूनच काढायचे. तर बघा इथे मी ही एक कैरी मोठ्या आकाराची होती, 250 ग्रॅमची एकच कैरी होती. ही कापून घेतली. ओलं खोबरं आहे थोडंसं, मुठभर कोथिंबीर आहे, थोडासा पुदिना आहे, 10-12 पानं पुदिन्याचे आहेत, लसूण आहे थोडासा आणि 5 हिरव्या तिखट मिरच्या आहेत. इथं जिरं आहे थोडंसं आणि हा गूळ आहे. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सगळं एका भांड्यात टाकून मिक्सरमधून काढून घेते. तरी थांबून थांबून थोडंसं मिक्सरवर फिरवून घेते याला. तर बघा इथं मी मिक्सरमधून काढून घेतली ही चटणी. तरी जाडसर ठेवली, अशी जरा बारीक नाही केलं मी त्याला एकदम. आता ही एका भांड्यात काढून घेते. तर बघा ही मी वाटीत काढून घेतली. याच्यात मीठ राहिलं टाकायचे, ते मीठ टाकते. आणि थोडीशी साखर टाकली, 1 चमचा. आता याला चांगलं मिक्स करून घेते आणि याला एक मस्त तडका बनवू आपण आता. तर बघा मीठ आणि साखर टाकली होती, ते छान मी सगळं मिक्स करून घेतले. तर बघा आता तडका देऊन घेते मी. आता तुम्ही म्हणणार हे पॅन ठेवलं आहे तडक्याला, पण हे भांडं जे असं असतं ना, तर ह्या शेगडीवर गरम होत नाही हे लवकर. त्याच्यामुळे असे चपटे भांडे पाहिजेत बघा ह्याच्यावर. आता शेगडी चालू करून घेते. गरम झालं आहे बघा मस्त. आता याच्यात थोडं तेल टाकून घेतलं. या तडक्यामुळं आहे ना, तुम्ही ही अशी पण खाऊ शकता. तडका जर नसेल द्यायचं ती तशी पण छान लागते, पण तडका जर दिला तर अजून चवीला खूप छान लागते. उन्हाळा दिवस आहे, काहीतरी चटपटीत पाहिजे तोंडी लावायला. ह्या अशा जर चटण्या असल्या तर खूप छान. आता हे मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली बघा. त्याच्यात आता कढीपत्ता टाकला आणि हिंग आहे, हिंग टाकले. बंद केली शेगडी. मस्त एकच नंबर तडका झाला आहे बघा. हा तडका आता आपण चटणीवर टाकू. तर बघा मस्त ही चटणी तयार झाली. तर अशा पद्धतीत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. चटणी एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खाल, चपाती भाकरी कशासोबत पण खाऊ शकता. आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.